समन्वयक अजित नवले सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थेट आपण चर्चेकडे वळूयात। अविनाशजी, आज जे काय घडलं त्या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही आम्ही आणि या पॅनल मध्ये असलेले सगळेजण साक्षीदार तर ठरले, मात्र एका बाजूला गेल्या 20 वर्षातल्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी मतदारांनी आजपर्यंत पाहिल्या, मात्र पुढच्या काळात काय घडू शकतं याचं सुतोवाच आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केलं। मी त्याकडे लक्ष वेधू इच्छितो। आता जर ठाकरे पर्वाचं 2.0 सुरू झालेलं असेल तर मला सांगा, हा नवा अध्याय कुठल्या प्रकारच्या राजकीय शक्यता घेऊन येणार आहे असं आपल्याला वाटतं? अविनाशजी, सर्वप्रथम तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगतो की हिंदी भाषेची जो सक्ती लागण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो जो काय GR काढला होता क्लेशदायक, त्याच्यावरती जेव्हा राजसाहेबांनी आवाज उठवला, सर्व पक्षांना झेंडा विरहित ह्याच्यामध्ये उभं राहायला सांगितलं। तुमच्यासारखे अँकर्स, तुमच्यासारखे वेगवेगळे टीव्ही चॅनल्स, समाजातले कार्यकर्ते, साहित्यिक मंडळी, काही ठराविक खेळाडू असतील, ठराविक नटनट्या असतील, यांनी जो विरोध दर्शवला त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हा GR मागे घ्यायला लागला। बरोबर। आणि तो मागे घेतल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की तो काय एक सदस्यीय कमिटी जाधव साहेबांची असेल, हे तुम्हाला मी का सांगतोय तर ह्या आजच्या मेळाव्यामागे, या आनंदोत्सवामागे नक्की कारण काय आहे? कारण वेगवेगळी परसेप्शन्स तयार होत आहेत, भविष्यात काय होणार आहे काय नाही ह्याच्याकरता आपण सगळेच जण वाट पाहू। परंतु आज विशेष करून जाधव समितीलाही साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीत नव्याने अभ्यास करून जर पुन्हा अशाच प्रकारचं काही मागच्या बाजूने लादण्याचा प्रयत्न केलात तर त्याला मनसे कडाडून विरोध करेल। बरोबर। एक गोष्ट या माध्यमातून महाराष्ट्राने नक्की पाहिली, हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज मला नक्की एक भाऊ म्हणून आनंद झाला, नक्की एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आनंद झाला। कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, म्हणून महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्हालाही भाऊ असेल, मलाही असेल, इथे अनेक बसलेले आहेत, प्रवीणजी आहेत, शीतलजी आहेत, अखिल बसला आमचा, हे सगळ्यांना भाऊ बहीण असतील। पण जेव्हा इतक्या वर्षांनी जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा राजकारण खूप लांबचा विषय असतो। परंतु संपूर्ण महाराष्ट्र, राजकारणातले नाही, विरोधक सुद्धा, कारण हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत जे संतांनी घडवले, जे आपण आजपर्यंत, म्हणून मी कायम म्हणतो महाराष्ट्र वेगळा आहे। आत्ता काय होणार आहे, भविष्यात काही घडणार आहे का, त्याच्याऐवजी आज जी फ्रेम होती ना ती अत्यंत आनंददायक होती की अनेक वर्षांनी आपापसातले मतभेद सोडून ह्या एका ऐतिहासिक गोष्टी करता, या आनंद सोहळ्याकरता राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले होते, उत्तम असं मार्गदर्शन केलं। तुम्ही आतलं जर वातावरण पाहिलं असतं ना तर त्याची व्हायब्रेशन, त्याचे वाईब्स अतिशय वेगळे होते, अनकंट्रोलेबल होते। आणि हा मेळावा फक्त त्या डोम मधल्या लोकांनी नाही पाहिला, फक्त महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने नाही पाहिला, तर माझ्यावर विश्वास ठेवा, हा देशातनं आणि विदेशातनं सुद्धा बघितला गेला। आणि एक गोष्ट या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ह्यातनं एक पूर्ण चांगला मेसेज गेलेला आहे विरोधकांना असेल किंवा महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला गृहीत धरणाऱ्या लोकांना, की ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रावरती कुठल्याही प्रकारची गोष्ट लादण्याचा प्रयत्न करत असाल, ज्यांनी मराठी माणसाचं नुकसान जर होणार असेल, तर सगळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून 100% सर्व मराठी माणूस, मराठी प्रेमी माणूस हा त्याला कडाडून विरोध करेल। त्याकरता आजचा हा आनंदोत्सव होता। बरं अविनाशजी, जसं तुम्ही सांगितलं की मराठीच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र आणलं, तसंच ठाकरे कुटुंब देखील एकत्र आलं असं चित्र तरी आज आम्हाला पाहायला मिळालं। अखिलजी, आपल्यापासून सुरुवात करेल पुन्हा एकदा।